नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 26 ते 27 जून 2025 च्या चालू घडामोडी पाहत आहोत। यामध्ये आपण खूप महत्त्वाचे काही 15 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे। तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्री मध्ये मिळतील। तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर कालचा आपला पहिला प्रश्न होता, तर अलीकडेच 2024 ते 25 चा डिजिटल पेमेंट पुरस्कार नुकताच कोणाला देण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर असणार आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेला। यानंतर पुढील प्रश्न, तर भारतीय राष्ट्रपतींनी अलीकडेच कोणत्या शहरामध्ये राष्ट्रपती तपोवन आणि राष्ट्रपती निकेतनचे उद्घाटन नुकतेच केले आहे? तर देहराडून या। यानंतर पुढील प्रश्न, तर 2025 च्या तिरंदाजी आशिया कप मध्ये कोणत्या देशाने पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे? तर आपल्या भारत देशाने। यानंतर पुढील प्रश्न होता, तर 23 वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप मध्ये आपल्या भारतीय महिला संघाने किती सुवर्ण पदके नुकतीच जिंकली आहेत? तर एकूण 4 सुवर्ण पदके जिंकली आहेत। किती? तर 4। यानंतर आपल्या भारताची पहिली स्वदेशी 5G फिक्स्ड वायरलेस सेवा कोणी सुरू केलेली आहे? तर BSNL ने सुरू केलेली आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर अर्लम वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते आपल्या भारतातील पहिले बटरफ्लाय अभयारण्य बनले आहे। तर केरळ या राज्यामध्ये आहे ते। यानंतर पुढील प्रश्न पाहूयात, तर कोणते राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये माझी वसुंधरा अभियान 6.0 सुरू करणार आहे? तर आपले महाराष्ट्र। यानंतर भारत आणि कोणत्या देशाकडून सर्वाधिक कच्चे तेल आयात करतो? तर रशिया या। यानंतर आपल्या भारतातील तिसरे संपूर्ण साक्षर राज्य कोणते बनले आहे? तर याचे योग्य उत्तर असणार आहे त्रिपुरा आहे। कोणते? तर त्रिपुरा आहे। यानंतर आपला कालचा शेवटचा प्रश्न होता 10वा, तर विंग्स टू अवर होप्स बुक हे कोणाचे आहे? तर द्रौपदी मुर्मू यांनी लिहिले आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळूया। तर यामध्ये आपण 26 आणि 27 जूनच्या चालू घडामोडी घेत आहोत। तर आजचा आपला महत्त्वाचा प्रश्न असणार आहे, तर संविधान हत्या दिन नुकताच कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 25 जून या दिवशी। कोणत्या दिवशी? तर 25 जून या दिवशी। तर याविषयी आपण सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर 25 जून 1975 रोजी आणीबाणी लागू झाल्याच्या स्मरणार्थ 25 जून रोजी संविधान हत्या दिन नुकताच साजरा केला गेला। तर भारतीय इतिहासातील सर्वात काळातील आणीबाणीच्या अतिरेकी कारवायांमुळे ज्यांनी दुःख भोगले त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा हा दिवस आहे। तर विद्यार्थ्यांनो, या दिवशी इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखाली तत्कालीन सरकारने 18 महिन्यांसाठी आणीबाणी लागू केलेली होती। यानंतर पुढील प्रश्न दुसरा आपण पाहून घेऊया। तर 41 वर्षानंतर अंतराळात जाणारा दुसरा भारतीय कोण बनलेला आहे? तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी शुभांशु शुक्ल। कोण? तर शुभांशु शुक्ल। तर यानंतर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर विद्यार्थी मित्रांनो, शुभांशु सोबत आणखी 3 प्रवासी अंतराळामध्ये जाणार आहे। तर मिशन हे सर्व प्रवासी ऑक्सिओम 4 मोहिमेचा भाग असणार आहेत। तर प्रक्षेपण अमेरिकेतील केनेडी स्पेस सेंटर येथील कॉम्प्लेक्स 39A वरून, तर या प्रवासाला एकूण 28 तास लागणार आहे। तर त्यानंतर सर्व अंतराळवीर पृथ्वीपासून सुमारे 400 किलोमीटरवर अवकाशामध्ये पोहोचतील आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणार आहेत। यानंतर पुढील प्रश्न तिसरा पाहूयात आपण या ठिकाणी। तर ऑपरेशन बशेर अल फताह अंतर्गत इराणने अमेरिकेविरुद्ध कोणत्या देशामध्ये हल्ला केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कतारिया। कोणत्या? तर कतारिया। तर यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर जून 2025 मध्ये इराणने कतारमधील अल उदैद हवाई तळाला लक्ष्य करून ऑपरेशन बशेर अल फताह सुरू केलेले आहे। तर ही कारवाई अमेरिकाच्या ऑपरेशन मिडनाईट हॅमरला थेट प्रतिसाद होती, ज्यामध्ये इराणी अणु सुविधांवर हवाई हल्ले करण्यामध्ये आलेले होते। यानंतर पुढील प्रश्न चौथा पाहूयात आपण या ठिकाणी। तर शाश्वत विकास उद्दिष्टे म्हणजेच
SDG निर्देशांक 2025 मध्ये आपल्या भारताचा क्रमांक कितवा आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आपल्या भारताचा क्रमांक आहे 99वा. कितवा? तर 99वा. तर याविषयी शॉर्टमध्ये सर्वांनी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या शाश्वत विकास अहवाल 2025 मध्ये आपला भारत देश 67 गुणांसह 2025च्या SDG निर्देशांकामध्ये 99व्या क्रमांकावर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, शाश्वत विकास अहवाल 2025 विषयी आपण या ठिकाणी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर 2015 मध्ये 193 संयुक्त राष्ट्र सदस्य राष्ट्रांनी शाश्वत विकास उद्दिष्टे स्वीकारल्यापासून दरवर्षी झालेल्या प्रगतीचा आढावा यामध्ये घेतला जात असतो. यानंतर हे संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उपाय नेटवर्कने प्रकाशित केलेले आहे. तर शीर्ष 3 देश म्हणजेच टॉप 3 देश कोणते आहेत यामध्ये? तर फिनलंड आहे, स्वीडन आहे आणि डेन्मार्क. ठीक आहे, लक्षात ठेवा सर्वांनी. यानंतर शेजारील देशांचे स्थान पाहून घेऊयात आपण. तर भूतान या देशाचे स्थान आहे 74वे, नेपाळ या देशाचे 85वे आणि बांगलादेशचे आहे स्थान 114वे आणि पाकिस्तानचे 140वे स्थान आहे. मालदीवचे 53वे स्थान आहे, श्रीलंकेचे आहे स्थान 93वे. कितवे? तर 93वे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्नाकडे वळूयात आपण. प्रश्न आहे 5वा. तर भारत सरकारने कोणत्या राज्यामध्ये 16 ते 18 वयोगटातील मुलींना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी नाव्या योजना नुकतीच सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, उत्तर प्रदेश. या कोणत्या? तर उत्तर प्रदेश या. तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, देशातील किशोरवयीन मुलींना कौशल्य आणि सक्षमीकरण देण्यासाठी भारत सरकारने नाव्या गर्ल्स नावाचा एक पायलट उपक्रम नुकताच सुरू केलेला आहे. तर 24 जून 2025 रोजी उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे झालेल्या एका समारंभामध्ये या पायलट प्रकल्पाची औपचारिक सुरुवात करण्यात आलेली आहे. यानंतर उत्तर प्रदेश विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तर प्रदेशची राजधानी काय आहे? तर लखनौ आहे. सध्याचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ आणि सध्याचे राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि तेथील राष्ट्रीय उद्याने आहेत दुधवा, पिलीभीत, अमनगड, राणीपूर वन्यजीव अभयारण्य आणि राज्य प्राणी आहे बारासिंगा. यानंतर तेथील राज्य पक्षी आहे सारस आणि लोकसभेच्या एकूण जागा आहेत 80 आणि राज्यसभेच्या एकूण जागा आहेत 31. ठीक आहे, किती? तर 31 जागा. यानंतर पुढील प्रश्न 6वा पाहूयात. तर विद्यार्थ्यांनो, खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आपल्या भारतातील पहिला ऑफ ग्रिड ग्रीन हायड्रोजन पायलट प्लांट कार्यान्वित करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कच्छ. या कोणत्या? तर कच्छ या. तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जून 2025 मध्ये गुजरातमधील कच्छ येथे देशातील पहिला ऑफ ग्रिड 5 मेगावॅटचा ग्रीन हायड्रोजन पायलट प्लांट सुरू करून अदानी समूहाने भारताच्या अक्षय ऊर्जा क्षेत्रामध्ये एक ऐतिहासिक टप्पा गाठलेला आहे. तर हा नाविन्यपूर्ण प्रकल्प आपल्या भारताच्या स्वच्छ ऊर्जेच्या स्वयंपूर्णतेच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरले आहे आणि विकेंद्रित हायड्रोजन उत्पादनाच्या तांत्रिक शक्यता देखील दर्शवितो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न असणार आहे 7वा. तर नासाचा अंतराळ कार्यक्रम पूर्ण करणारी पहिली भारतीय कोण बनलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, जान्हवी डांगेती. कोण? तर जान्हवी डांगेती बनलेली आहे. तर योग्य उत्तर डी हे असणार आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील रहिवासी असलेली 23 वर्षीय जान्हवी डांगेती 2029 मध्ये अंतराळ प्रवास करणार आहे. तर अमेरिकाच्या टायटन्स अंतराळ मोहिमेसाठी त्यांची निवड झालेली आहे. तर या मोहिमेअंतर्गत ती पृथ्वीवरील 2दा प्रदक्षिणा घालेल आणि सुमारे 3 तास शून्य गुरुत्वाकर्षणामध्ये राहणार आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे विमान 2029 मध्ये अमेरिकेतून निघेल आणि अंतराळ स्थानकाच्या कक्षीय बंदरामध्ये पोहोचेल. यानंतर या मोहिमेअंतर्गत उड्डाण करणाऱ्या अंतराळवीरांना 2दा सूर्योदय आणि 2दा सूर्यास्त पाहता येणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 8वा. तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेल्या क्रिस्टी कोव्हेस्ट्री कोणत्या देशाच्या आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, झिम्बाब्वे या देशाच्या. कोणत्या देशाच्या? तर झिम्बाब्वे या देशाच्या आहेत. यानंतर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात.
तर झिम्बाब्वेच्या 41 वर्षीय क्रिस्टी कोव्हेस्टी यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती म्हणजेच IOCच्या 10व्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झालेली आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो IOC अध्यक्षांचा कार्यकाळ आपण या ठिकाणी पाहून घेऊया. तर IOC अध्यक्षांचा कार्यकाळ 8 वर्षांचा असतो आणि अध्यक्षांचा कार्यकाळ 4 वर्षांचा असतो आणि तो एकदा पुन्हा निवडून येण्यास पात्र देखील असतो. यानंतर अशा प्रकारे क्रिस्टी कोव्हेस्टी 2033 पर्यंत पदावर राहणार आहेत. यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती विषयी देखील आपण शॉर्टमध्ये या ठिकाणी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली 1894 मध्ये. मुख्यालय आहे लॉसने स्वित्झर्लंडमध्ये आणि सध्याचे अध्यक्ष आहेत क्रिस्टी कोव्हेस्टी. यानंतर पुढील प्रश्न असणार आहे 9वा. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ महामार्ग कोणत्या मार्गावर बनणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, वर्धा ते गोवा या. कोणत्या? तर वर्धा ते गोवा या. तर यानंतर याविषयी आपण सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर हे महामार्ग पवनार वर्धा जिल्ह्यापासून सुरू होऊन पात्रादेवी महाराष्ट्र गोवा सीमेजवळ सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी संपेल. तर विद्यार्थ्यांनो हा प्रस्तावित महामार्ग 802 किलोमीटर लांबीचा 6 लेनचा प्रवेश नियंत्रित रोड असेल जो महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमधून जाणार आहे. तर महामार्गाचे उद्दिष्ट आहे धार्मिक पर्यटनाला चालना देणे व नागपूर गोवा मधील प्रवासाचा वेळ 18 ते 20 तासांवर साधारण 7 ते 8 तासांपर्यंत कमी करणे. यानंतर या महामार्गातील राज्य आणि जिल्हे आपण या ठिकाणी पाहून घेऊया. तर महाराष्ट्रामधून वर्धा, नागपूर जवळपास, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. यानंतर गोव्यामधील उत्तरी गोवा पात्रादेवी येथे समाप्त. यानंतर या महामार्गाला शक्तीपीठ हे नाव या महामार्गावर राहणाऱ्या पौराणिक शक्तीपीठ ठिकाणांमुळे देण्यात आलेले आहे. सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर यामध्ये महालक्ष्मी, तुळजाभवानी आणि पात्रादेवी हे तीर्थस्थळे सांगलीपासून गोवापर्यंत येतात. यानंतर विद्यार्थी मित्रांनो 10वा प्रश्न. तर 2025 पुरुष FIH हॉकी ज्युनियर विश्वकपचे आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, तामिळनाडू या राज्यामध्ये करण्यात येणार आहे. कोणत्या राज्यामध्ये? तर तामिळनाडू या राज्यामध्ये. तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो 2025 पुरुष FIH हॉकी ज्युनियर विश्वकपचे आयोजन तामिळनाडू राज्यामध्ये करण्यात येणार आहे. विशेषतः चेन्नई आणि मदुरै या 2 शहरांमध्ये हे सामने होणार आहेत आणि स्पर्धा 28 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2025 दरम्यान होणार आहे. यानंतर महत्त्वाच्या तपशिलांची आपण या ठिकाणी माहिती पाहून घेऊयात. तर राज्य कोणते आहे? तामिळनाडू हे राज्य आहे आणि शहरे यामध्ये चेन्नई आणि मदुरै. यानंतर दिनांक 28 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2025 दरम्यान. तर यानंतर टीम संख्या तर 24 संघ सहभागी होणार आहेत जे युनिक आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे 11वा. तर जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 26 जून या दिवशी. केव्हा? तर 26 जून रोजी. तर याविषयी शॉर्टमध्ये सर्वांनी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन दरवर्षी 26 जून रोजी साजरा केला जातो. तर महत्त्वाचे मुद्दे पाहूयात आपण या ठिकाणी. तर दिनांक कोणता आहे? तर 26 जून हा. आणि ठरले गेले केव्हा? तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने 1987 मध्ये या दिनाची घोषणा केलेली होती. यानंतर याचे उद्दिष्ट काय आहे मुख्य? तर अंमली पदार्थाचे दुष्परिणाम जनतेपर्यंत पोहोचवणे, तरुणांमध्ये जनजागृती करणे आणि अंमली पदार्थाच्या अवैध तस्करी विरोधात उपाय योजणे. यानंतर पुढील प्रश्न असणार आहे 12वा. तर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर JCB पुरस्कार बंद करण्यात आलेला आहे तर तो कोणत्या क्षेत्राशी संबंधित दिला जात होता? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, साहित्य या क्षेत्राशी दिला जात होता. कोणत्या? तर साहित्य या. तर यानंतर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर JCB पुरस्कार बंद झाला आहे तर हे खरं आहे आणि तो पुरस्कार विशेष साहित्य क्षेत्रातील कामगिरीसाठी दिला जात होता. तर हा पुरस्कार JCB प्राइज फॉर लिटरेचर या नावाने ओळखला जात असे आणि तो भारतीय साहित्याच्या उत्तमोत्तम कादंबरीसाठी प्रदान केला जात असे ज्यामध्ये मूळ इंग्रजी भाषेतून किंवा भारतीय भाषांमधून इंग्रजीमध्ये अनुवादित कादंबऱ्यांचा समावेश होता.
यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या पुरस्काराचा मुख्य उद्देश भारतीय साहित्य विशेषतः अनुवाद साहित्याला जागतिक स्तरावर लोकप्रिय बनवून त्याला सन्मान देणे हा होता. तर तो 2018 पासून सुरू झालेला आणि 2024 मध्ये अखेरचा विजेता घोषित झाला. नंतर तो बंद करण्यात आलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर नाटो शिखर परिषद 2025 कोठे पार पडली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नेदरलँडमध्ये पार पडली. कोठे? तर नेदरलँडमध्ये. यानंतर पुढील प्रश्न आहे 14वा, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 26 जून रोजी कोणता दिवस साजरा करण्यात येतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यात येतो. कोणता? तर सामाजिक न्याय दिवस. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 15वा आणि शेवटचा प्रश्न आहे, सर्वांनी लक्ष द्या या प्रश्नाकडे. तर जागतिक शांतता निर्देशांक 2025 मध्ये 163 देशांच्या यादीमध्ये आपल्या भारताची रँक कितवी आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आपल्या भारताची रँक आहे 115वी. कितवी? तर 115वी. तर यानंतर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारताने ग्लोबल पीस इंडेक्स 2025 मध्ये 163 देशांच्या यादीमध्ये 115वे स्थान पटकावले आहे. तर संक्षेप पाहून घेऊया. तर आपल्या भारताची रँक आहे 115वी. एकूण देश किती होते? तर 163 आणि GPI स्कोर 2.229 आणि वाढ 2024 मध्ये आपल्या भारताची रँक होती 116वी आणि ती 2025 मध्ये 115 झालेली आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्या विद्यार्थ्यांनी झालेली चालू घडामोडी म्हणजेच आपल्या कालच्या चालू घडामोडी पाहिल्या होत्या, त्या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करावा. तर प्रश्न असा आहे, भारतातील तिसरे संपूर्ण साक्षर राज्य कोणते बनलेले आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.